हा, ठीक आहे. सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभरात्री. आता आज आपला शुक्रवार आहे, ओंकार ध्यान आहे आणि मी एप्रिल बद्दल विचारत आहे, तरी मॅडम हे लोक काहीच रिस्पॉन्स देत नाही. तुम्ही अधूनमधून आठवण करा, कारण 1 एप्रिललाच एप्रिलचे पैसे भरायचे, आधी भरून चालणार नाहीये. 30 मार्चला रविवार आहे, 31 मार्चला सोमवार रमजान ईद आहे आणि 1 एप्रिलला एप्रिल नवीन वर्ष सुरू होते, त्यामुळे एप्रिलमध्ये पैसे भरायचे आहेत. तर 1 आणि 2 एप्रिल आपण पैसे भरण्यासाठी ठेवूयात. तर मला असं म्हणायचं, तुम्हाला जर असाच ओंकार वर्ग चालू ठेवायचा आहे तसाच, तर तेही ऑप्शन ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला काय हवंय त्याच्या आधारावर आम्ही मेजॉरिटी प्रमाणे डिसिजन घेणार. तर फक्त फी मध्ये या महिन्यात आपण महिला दिनानिमित्त आपण साधारण 50% डिस्काउंट दिला होता. कारण फेब्रुवारीत आपला 500 होता आहे ना मॅडम, 500 रुपये फी होती. आपण मार्च मध्ये महिला दिनानिमित्त दिलं आणि नवीन साधक बरेच जॉईन झाले होते ना, नवीन साधकांचाही ग्रुप केला होता. तर ओंकार ध्यान जोडण्यासाठी सुद्धा तो डिस्काउंट दिला होता. एकदा ओंकार ध्यान काय कळलं की मग आपल्याला कंटिन्युटी करता येते. मधून अधून आपण 200-250 अशी ठेवतो फी. फ्री सुद्धा ठेवत होतो आपण मधून अधून मे महिन्यात, पण त्याचा काही उपयोगच झाला नाही फ्रीचा. लोक यायचे नाही यायचे, काहीच उपयोग नाही व्हायचा. त्यामुळे ते फ्री बंद केलं 1 वर्षभर आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन विचारलेले आहेत. तर एक म्हणजे असं जे आहे त्या पद्धतीने चालू ठेवायचं, महिन्याचे पैसे भरायचे. इथे तुम्हालाही प्रॉब्लेम येतो आणि मलाही प्रॉब्लेम येतो. काही लोक आतापर्यंत सजेस्ट करत होती, मॅडम वर्षाचे का घेत नाही, 6 महिन्याचे का घेत नाही. तर म्हटलं ठीक आहे, प्रायोगिक तत्वावर 4 महिन्याचे भरून बघूयात आपण. तर तोही ऑप्शन दिलाय. दुसरा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 4 महिन्याचे फी भरून आहे तसाच ओंकार वर्ग कंटिन्यू करायचा आहे का, तो पण ऑप्शन ठेवलाय. तिसरा ऑप्शन म्हणजे थोडी व्हरायटी. याच्यात 80-90% नेहमीच्या पद्धतीनेच ओंकार होणार आहे. फक्त आठवड्यातून 1 दिवस आपण वेगळं काही घेऊयात, साधारण आठवड्यातून 1 दिवस. तर त्याच्यामध्ये म्हणजे आठवड्यातून 1 दिवस होईलच असंही काही नाही. व्हिडिओ बंद करा, करा पंचफुला मॅडम, व्हिडिओ बंद करा. पंचफुला मॅडम व्हिडिओ बंद करा. बोला. पंचफुला मॅडम व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करता का? हा, ऑडिओ पण बंद करा. ऑडिओ बंद करा पंचफुला मॅडम. तुम्ही नंबर पण नाही घातलेला. तर ठीक आहे, 0 नंबर तुमचे आहेत का? तुमच्या क्लास मधले आहेत का पंचफुला? नाही. तुम्हाला मी नावं पाठवा म्हटलं ना मॅडम, तुमची नावं मला जरा पाठवा. आणि काय अर्चना सोनसाळा मॅडम आहेत ना, त्यांच्या 25 सांगते, नवीन साधकांना मी एक सांगते, फॉर्म आहे, लिंक 2दा-3दा ओंकारावरही पाठवलीये आणि आपल्या विहंगम कम्युनिटीवरही पाठवली. ती फॉर्म भरून घ्या कोणाकडनं तरी, तुम्हाला येत नसेल तर. आणि आता इंदुमती बगाडे मॅडम, तुम्हाला कंटिन्यू करायचंय का पुढच्या महिन्यात, तर भरा तो फॉर्म. आणि फॉर्म भरला की मी तुम्हाला नंबर देते. एकदा का मेंबरशिप नंबर आला तुमच्याकडं की तुम्हाला कुठलेही कार्यक्रम अटेंड करता येतात. झूमच्या लिंकने तो नंबर घालायचा आहे. नंबर मिळेपर्यंत 0 लिहायचा आहे नावाच्या आधी. म्हणजे मला कळतं की तुम्ही नवीन आहात आणि किती लोक नवीन आहेत, त्याप्रमाणे मलाही बोलता येतं काय काय सांगायचं आहे नवीन लोकांसाठी. तर हे थोडंसं पुढच्या महिन्यात तुम्हाला चॉईस विचारली आहे. तर 4 महिन्याचे पैसे भरून त्याला तुम्हाला डिस्काउंट मिळतोय काही, आहे तसाच ओंकार वर्ग करणं किंवा थोडं कॉम्बिनेशन. त्याच्यात आपण 90% तरी सेम ठेवणार आहोत. थोडीफार व्हरायटी अशी घेणार आहोत की योग निद्रा आठवड्यातून 1 दिवस किंवा ध्यान कंपल्सरी घ्यायचं. एक वार ठरवू आपण. समजा शुक्रवार ठरवला, काही मॅडम म्हणतील तसं. त्यावेळेला योग निद्रा किंवा, कारण योग निद्रा 45 मिनिटाची केली आपण, 45-50 मिनिटाची. आणि मॅडमही घेतात, तुम्हालाही वेळ जास्तच लागत असेल ना मॅडम. तर एक योग निद्रा, मुद्रांची जोड द्यायची, ध्यानाची जोड द्यायची आणि ग्रंथांची, योग ग्रंथ जे काही आहे त्याप्रमाणे थोडंफार चर्चा करायची. असं व्हरायटी जर हवं असेल तर त्याला योग तंत्र शास्त्र म्हटलंय. तंत्र म्हणजे थोडंसं बंध, मुद्रा, परत तुमचं राजयोग, परत ज्ञानयोग आणि हठयोग,
यांच्यातले जे गुड मी काय काय घेतीच आहे ना गुड, ते घ्यायचं. पण त्याचं जास्त विवेचनही करायचं. काय होतं आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय सुरू होतो 24 पासून. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय पूर्ण कुंडलिनी योगावर आहे. आणि आज जो प्रश्न विचारला ना सकाळच्या ध्यानातला, की कोणाला हलणं होते, हलणं व्हायब्रेशनचा अर्थ वेगळा होतो. थोडेसे व्हायब्रेशन, टिंकलिंग, तसं नाही मला आता अपेक्षित. तुम्हाला हालचाली होत आहेत का, ते मला हवंय. तर ते फोकसच दूर जातो. काही पण तुम्ही पोस्ट करत राहता ग्रुपवर. तुम्हाला सांगितले प्रश्नाचं उत्तर द्यायचं, ते देऊन मग बाकीचं लिहायचं. तर तुम्ही तो फोकस विसरताय. तर हे योगाच्याही रिलेटेड आहे, की ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय. ऍक्च्युली सगळेच मी 4 ते 8 वाचले ना, सगळंच योग रिलेटेड आहे. आणि योग शिक्षकांना, कारण बरेच योग शिक्षक आपला ओंकाराचा वर्ग करत असतात. नीता मॅडम सिनियर आहेत. नीता मॅडम सिनियर आहेत, त्यामुळे बाकीचे योग शिक्षकही शिकून स्वतःचे वर्ग घेतात. मॅडम कडनं शिकतायत कित्येक महिने आणि स्वतःचे वर्ग छान घ्यायला लागले. तर असंही योग शिक्षक येत आहेत. म्हणून मग मी त्यांच्या दृष्टिकोनातून म्हटलं थोडंसं हठयोग आणि आपलं जे काही सनातन आहे योगशास्त्र, त्याचंही थोडंसं डिस्कशन करायचं आणि ह्याची तंत्रांची जोड द्यायची, कारण तंत्र सुद्धा महत्वाचे आहेत. असं आहे. तर ते तुम्हाला हवं आहे का, ते नुसतं तिथे हात ठेवायचा, जो ऑप्शन हवा आहे तिथे. आणि मेजॉरिटी प्रमाणे आम्ही नंतर मॅडम आणि मी ठरवू काय करायचंय ते. पण एप्रिलला काय होतंय, 1 एप्रिलला तुम्हाला पैसे भरायला लागतील. आधी मार्चमध्ये भरून नाही चालणार. म्हणून ऑप्शन देऊन ठेवा, म्हणजे आमचं प्लॅनिंग काय आहे ते थोडंसं आमचं फायनल होईल. आणि दुसरं म्हणजे सकाळचं पण योगाचं कोणाला, मॅडम तुम्ही थोडंसं ऑन ठेवा ना तुमचा कॅमेरा. काहीच नाहीये स्क्रीनवर. हा. ड्रेस छान घातलाय, नाही, कलर तुम्ही बोलत मस्त आहे. होता मी थांबली होती. ड्रेस छान आहे म्हटलं, कलर मस्त आहे, बॅकग्राऊंड मस्त आहे, आपल्या वाहना चक्राप्रमाणे हिरवा कलर. तर हो. याच्यामध्ये सकाळचं जे आहे ना योगाचं, मला असं वाटतंय, मला वाटतंय असं, की सकाळी शिफ्ट केलं पाहिजे थोडंसं. तर ते झालं, मॅडम तयार झालेत 6ला घ्यायला. कारण काय होतं, वेळ पण पहाटेची जेवढी आपण काही करू ते चांगलं असतं. आणि 6 नंतरचे वेगळे इफेक्ट्स असतात ना. 7 म्हटलं 7, आता मॅडम 7:30 ते 6:30 घेतात. तर थोडंसं मॅडम तुम्ही येणार असाल प्राणायाम ओंकाराला सकाळच्या 6 ते 6:30, तर मॅडम घ्यायला तयार आहेत. ते पण तुम्हाला सांगायचं आहे सकाळचं करायचं. कारण काही लोक म्हणतात रात्रीचं जमत नाही. मग त्यांनी सकाळी करा ना, प्राणायाम पण होईल आणि ओंकारही होईल, दीर्घ श्वसन होईल. आणि मग अर्धा तास योगासनं करायची असेल तर करा, नसेल तर नका करू. तिथे कॉम्बिनेशन आपण देतोय 1 तासाच्या योगाला. आता जे योगा करतायत त्यांनी तिघींनी 7:30 ते 7:30 चॉईस दिलाय. पण आता आज 7:30 त्यांना ते मी 7:30. विचारलं. हां, बोला. हा, तर त्या सगळ्या त्यांनी म्हटल्या की आम्हाला खूप छान फरक पडलाय. म्हणजे मी त्यांना सांगितले, आता तुम्ही हां, तुमचे सगळे काय अनुभव आहेत ते लिहून काढा म्हणून. हो. आमच्यातले एक जण आहेत त्यांना तर गुडघ्यांसाठी खूपच फरक पडलाय. म्हणजे हं, ऍक्च्युली त्या जात होत्या पुण्यात. हं, त्यांनी फिजिओथेरपी घेतली. हं. एका सेशनला 1850 रुपये घेतले जात होते. बघा, मग आणि त्या इथे मला म्हटल्या भरायला तुम्ही जे आपल्याला काही शिकवलं नाही तेच वाटत. मला तिथं शिकवलं. आणि ₹1850 तुमच्या एका ह्यानी मला खूप फरक फिजिओथेरपीला? पडलाय. मॅडम, एका फिजिओथेरपीला 1850? हो. बापरे! नाही, आपण सदाशिव पेठे डॉक्टर मोडक म्हणून आहेत. डॉक्टरांची कन्सल्टिंग फी म्हटलं तरी दणक्यात 400-500 जातात. पण आपल्याला महिन्याला नको असतात द्यायला. ते मग लगेच जास्त वाटतात ₹400, असं आहे ते. मी तर म्हणते भरा आणि सोडून द्या. झालं करा, नका झालं नका करू. बाऊ नाही ठेवायचं आपण. आपल्याला वाटलं तर यायचं, जोडायचं. ₹400 काय इकडं-तिकडं आपण घालतोच की. पण आठवड्याला 1 दिवस जरी केलं ना, तरी तुम्ही बराच फरक पडणार आहे. तर असं टेन्शन घेऊनही काय बसायचं, म्हणजे बसून उपयोग नसतो. तर हे पैसे खूप कमी आहेत इतर ठिकाणपेक्षा आणि रिझल्ट जास्त आहेत. तर इथे मग योगाला त्या तिघी ज्या आहेत ना मॅडम आत्ता करणाऱ्या, त्या 7:30 ते 7:30च म्हणतायत. पण मला बाकीच्या साधकांचाही विचार करायचा आहे. तर कोणाला 6 ते 6:30 हवी असेल प्राणायाम ओंकार, तर मॅडम 6 ते 6:30 घेतील आणि 6:30 ते 7 मॅडम योगासन घेतील. तर हे पण तुम्ही सांगा. तिथेही 1 महिन्याची फी देऊन तुम्हाला एप्रिलला ट्राय करता येईल. असं काही नाही 4 महिन्याचंच आपल्याला करायचंय. आम्ही एक सहज, मला 2-3 जणींनी मागं विचारलं होतं म्हणून म्हटलं नवीन वर्षात करून बघू प्रयोग. तर ते जरा तुम्ही द्या, तुमच्यासाठी विचारलंय.
आणि तुम्हाला करायचंच नसेल, कुठलाच क्लास करायचा नसेल, तर तुम्ही काही भरूच नका ते. उगाचच मग ते ऑप्शन तुमचा येईल आणि आम्ही कन्सिडर करून तुम्ही जॉइन करणार नाही. तर तुम्हाला जॉइन करायचं असेल एप्रिलमध्ये तरच तो ऑप्शन द्या आणि लवकर द्या, म्हणजे आमचं प्लॅनिंग तयार होईल. कारण आपल्याला बघा 30 तारखेला प्रतिपदा आहे ना. मग 30 तारखेला प्रतिपदा म्हणजे आपल्याला 29, 28 ला मीटिंग घेऊन बसायचं, सेट करायचे सगळे आपले उद्दिष्ट. माहिती आहे तुम्हाला संकल्प. मग त्याच्या आधी आपलं प्रिपरेशन आपलं रेडी नको का प्लॅनिंग? म्हणून मग पुढच्या आठवड्यातच येतेय 27 पर्यंत मला तुम्ही 26 पर्यंत द्या ते ऑप्शन्स. विचार करा. तुम्हीही काही प्लॅनिंग करा तुमच्या दिनचर्येचं आणि तो ऑप्शन भरा. मग 26 पर्यंत मी वाट बघेल आणि 26 तारखेला मॅडम आपण डिसिजन घेऊन टाकू. म्हणजे मला 27 ला हो वगैरे चालेल. मीटिंग घेतली ना प्रतिपदेची, की त्यात मला माझे पण संकल्प फायनल करता येतील ना आणि मग तुम्हालाही ते हो. सांगता येतील. तर ठीक आहे. धन्यवाद नीता मॅडम. आणि बाकीच्या नवीन लोकांना काही शंका आहे का? सूचना आहेत का? काही सांगायचं आहे का? की काही प्रॉब्लेम, अडथळे येतायत? काही रिपिटेशन हवं आहे? मॅडम तर घेतात अगदी रिपिटेशन करून. हळूवारपणे नवीन लोकांनाही लक्षात ठेवून. आणि जुन्या लोकांना मी सांगितलेलंच आहे इंटिग्रेटेड अप्रोच वापरायचा. आता आज आपला आनंद चक्राचा शेवटचा दिवस होता. आता आज हृदयावर ओंकार करा आणि ओंकाराच्या एवढ्या पॉवर मी सांगणार आहेत ना तुम्हाला. आता मॅडम नाहीयेत बघा पुढच्या आठवड्यात मी घेणारच आहे सेशन. कधी नाहीये मॅडम तुम्ही? 27. 27 ला नाहीये. 27 ते 30. 27 ला ना? 30. हा, 27 पासून पुढे 2-3 दिवस. 27 पासून 28. 2 दिवस नाही पुढं. 27, 28. उद्या होतं ते उद्याचं कॅन्सल केलंय मी आणि नाही आताच तुम्ही भरून सांगते की नका उद्या मी काढू. मॅडम भरून नका काढू. 27, 28 मी घेईल. मला घ्यायचे बरेच ओंकाराचे फायदे डिटेलमध्ये जरा घ्यायचे. बरेच लोक नवीन जॉईन झालेत ना 2-3 महिन्यात. त्यांच्यासाठी सगळं ते 27, 28 ला मग मी घेईल. तुम्ही भरून नका काढू. तर हे एक मला सांगायचंय जुन्या लोकांना, की ओंकार फोकस करा म्हटलं होतं हृदयावर. त्याचं फारसं कोणी काही सांगितलंच नाही. ज्या दिवशी विचारलं त्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी परत विसरून गेले. तर आता आजचा ओंकार तर हृदयावर फोकस करा ओंकार ध्यानातला. उद्या परवा परत सुट्टी. सोमवारपासून आपलं विशुद्धी चक्र सुरू होतंय. का हृदय ते बघावं लागेल मला. परत हृदय थोडं कंटिन्यू केलं असेल महत्वाचे म्हणून तर माहिती नाही. ठीक आहे चला. तर आज ओंकार म्हणताना हृदयावर फोकस करायचा आहे. हृदयावर ओंकाराचे व्हायब्रेशन सोडायचे आहेत आणि ऊ लॉंग म्हणायचं आहे. ऊ लॉंग म्हणायचं आहे. ठीक आहे मॅडम. सुरू करू शकता. एक जणांचा प्रश्न आहे, मॉर्निंगला 8 नंतर होईल का एप्रिल पासून योगा क्लास आणि ओंकार? 8 नंतर नाही होणार. हे सकाळचेच फक्त टायमिंग नाही आहे. मॅडमच्या सोयीनेच घ्यावं लागतं ना. मॅडम बिझी असतात. आणि 8 ही काही वेळ नाही झाली हो. तुम्ही लवकर उठायला शिका सगळेजण 4 वाजता. मी तर आता 3:30 ला सुरू करतेय ध्यान. खास ग्रुप माझा. हो. 3:30 ते 4. 3:30 ते 4, 4:30 यासाठी तो प्रश्न विचारलाय. पण उत्तर नाही द्यायचे नका देऊ. ज्यांनी मला व्यवस्थित उत्तर दिली त्यांना मी आज ग्रुपमध्ये ऍड केलंय. हे माहितीये का तुम्हाला? खास ध्यान प्रकार मी 3:30 ते 4, 4:15 पर्यंत सुरू करत आहे. चला हा मॅडम करा सुरू. चला, प्रार्थनेसाठी तयार. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. अं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो. मॅडमनी परवा विचारल्या प्रश्नाचं उत्तर असं की शरीरावरती ताण हो, मी आता विचारणारच हा होते. अनुभव आता आज रिपीट करणार आहोत. काल पण मी घेतलं. तर दोन्ही हातांच्या मुठी आहेत त्या घट्ट मिटून घ्या आणि हाताचे स्नायू आहेत ते जड करायला सुरुवात करा. आकुंचन करा. खांद्यांपर्यंत दोन्ही हात आकुंचन केलेले आहेत. गळ्याचे स्नायू, पोटाचे स्नायू आकुंचन करा. दोन्ही मांड्या, खुबे, गुडघे, पोटऱ्या, दोन्ही पायांच्या अंगठ्या आकुंचन करून घ्या. मानेपासून माकड हाडापर्यंत पाठीचे मणके आकुंचन करा. आता मानेचे स्नायू आकुंचन झालेले आहेत. डोकं, चेहऱ्याचे स्नायू आकुंचन करा. थोडीशी थरथर झाल्यासारखी होईल. घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. संपूर्ण डोळे, चेहरा आकुंचन करा. सावकाश मान ढिली सोडा. हे शिथिलीकरण आहे. सावकाश गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ढिले सोडा. खांद्यापासून हातापर्यंतची बोट आहे ती शिथिल करा. पायाचे स्नायू, पाठीचे मणके पूर्ण शिथिल. असा ताण आपल्या शरीरावरती असतो आणि तो आपल्या न कळतरित्या खूप साठलेला असतो. हा संपूर्ण ताण आत्ता जसं रिलीज झालं, आपण शरीर ढिल्लं सोडल्या सोडल्या त्याप्रमाणे ते शिथिल करून घ्यायचे. आता आपण थोडीशी कृती करायची होती प्रत्यक्ष म्हणून थोडासा जास्त ताण जाणीवपूर्वक केलेला होता. पण यातला काही अंशी ताण आपल्या कमरेवर असतो, पायांवर असतो. हा सगळा ताण या प्रकारे रिलीज करायचे, काढून टाकायचे. म्हणजे शरीराचं शिथिलीकरण झालं. सावकाश पूर्ण लक्ष चेहऱ्यावरती. किती वाजता? सर्वप्रथम डोळे हलकेसे आणि अलगद मिटलेले. म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारी जी बरं, पाणी विवधानं दे ना आहेत ती मला. पूर्णपणे खाऊ बंद नकोस हं? होतात आणि मन हळूहळू एकाग्र व्हायला सुरुवात होते. लक्ष श्वासावरती केंद्रित. घेतलेल्या त्याला आणि काय घेऊन जातो मग? सोडलेल्या श्वासांचं निरीक्षण करायचे. आता आपण डायरेक्ट ओंकाराचं उच्चारण करायला सुरुवात करणार आहोत. कारण आता शरीर काही अंशाने आपण पूर्णपणे ढिल्लं सोडलेलं आहे. म्हणजे त्याचं शिथिलीकरण हे झालेलंच आहे. ठीक आहे, एक चालेल. श्वास घ्या. सावकाश सोडून द्या. पुन्हा एक श्वास घेऊन नव्या साधकांनी आकार, उकार आणि मकार पूर्ण उच्चारायचे. तर नवीन जुन्या साधकांनी उकाराचं उच्चारण जास्त करून लक्ष पूर्ण आपल्या अनाहत चक्रावरती केंद्रित करायचे, हृदयावरती केंद्रित करायचे. ऊ जास्तीत जास्त दीर्घ आणि आकार आणि उकार थोडा कमी. सुरू करूया. मी नवीन साधकांसाठी त्यांच्याप्रमाणे घेते. अगोदर सुरुवातीला काय ओंकार.